डिसेंबर, जानेवारी, 6 महिने झाले. 6 ना, 6-8 महिने. नमस्कार. तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा सांगा पूर्ण. आशिष खारोडे, गाव शेरी, तालुका तेल्लारा, जिल्हा बुलढाणा, अकोला. किती क्षेत्रफळ आहे तुमचं या केळीचं? केळीचं 4.5 एकरपर्यंत. आणि तुम्ही किती क्षेत्रफळावर ते प्रॉडक्ट दिलेले आहेत? तुम्हाला कशाचा वापर केलेला आहे? आपण याच्यात 3 वॉल आहेत. हां त्या 3 वॉल पैकी आपण जे डाबर मधला भाग आहे हां. त्याच्यातला एका वॉल मध्ये आपण याचं यूज केलं. काय वापरलं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये ब्लूम आणि ग्रीन प्लॅनेटचे प्रॉडक्ट ग्रीन मला प्लॅन्ट. जे दिले होते. हां. तर तुम्ही याच भागात का बरं वापरलं? हे या भागात हे डाबरची साईज आहे. हां. याच्यात हे जे 2 वॉल आहेत याची हाईट होती 5 ते 6 फुटापर्यंत अच्छा. आणि याची हाईट होती 2 ते 3 फुटापर्यंत. आणि म्हणून याच्यावर आपण यूज केला हां. होता. त्याच्यानंतर मग वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल आढळला याच्यामध्ये? आपल्याला वापरल्यानंतर पहिला डोस दिला त्यावेळेला थोडंसं असं म्हणजे ते आपण हिवाळ्यामध्ये वापरलं त्यावेळेला एकदम येलो झालं होतं हे पूर्ण. अच्छा, पिवळं पिवळं हां, दिसायला लागलं. आणि करपा आला होता याच्यावर. अच्छा. तर आपण त्यासाठी मग हे याला यूज केलं ग्रीन प्लॅन्टचं. आणि हे बाकी याला पण याच्यावर जास्त अटॅक होता. हे याची हाईट अच्छा. कमी असल्यामुळे अच्छा, तर याची प्रतिकारशक्ती एकदमच निघून गेली होती. निघून गेली होती. बरोबर. तर म्हणून मग याच्यावर आपण यूज केलं तर एका महिन्यात त्याला ग्रीननेस येऊन गेला. अच्छा. आणि मग दुसरा डोस आपण अजून दिला एका महिन्यानी. 25 दिवस ते एका महिन्यात आपण दुसरा डोस आणखी दिला. काय काय बदल आढळले त्याच्यामध्ये? त्याची हाईट एकदम वाढली. अच्छा. आणि काही जे झाडं होते ते जास्त खराब झाले होते म्हणजे पूर्ण जळाले होते. त्याला आपण एका 200 लिटरच्या बॅरलमध्ये मिक्स करून अच्छा. त्याला मगनी पाणी दिलं. मगनी दिलं. आणि या 2 महिन्यामध्ये या केळीची आणि दोन्ही केळीची साईज मध्ये काय फरक दिसला मग नंतर 2 महिन्यानंतर? 2 महिन्यानंतर सर्व लेवल सारखे दिसायला लागले. हां एकदम एक काही लेवल फरक येऊन नव्हता. आली होती. हां. आणि आपण जे हलकी केळी होती समजा पिवळी पडली होती पूर्ण, त्याच्यावर समजा अटॅक आला होता, करपा आला होता, त्याच्यावर ग्रीन प्लॅन्टच्या 2 महिन्याच्या किती बॉटल वापरल्या तुम्ही? त्याचा एक डोस यूज केला आपण. सुरुवातीला म्हणजे 2 बॉटल आणि एक याचं FC वापरलं जमिनीमधून. हां. स्प्रे वगैरे काही नाही केला? स्प्रे नाही केला, फक्त ड्रिंचिंग केली. ड्रिंचिंग मधून तुम्हाला तो रिझल्ट आला. हां. आणि 2 महिन्यामध्ये 2 डोस दिले तुम्ही आणि हे सर्व सारखे दिसायला लागले. तर तुम्हाला आतापर्यंत समजा इथून आपण वापरलेला आहे कोणता एरिया तो इथून पासून बस हा जो आहे ना हे या झाडापासून तिकडे वापरलेला आहे आणि इकडून इकडे वापरलेला आहे. तर या दोन्ही साईडच्या इकडच्या घडांमध्ये आणि इकडच्या घडांमध्ये तुम्हाला काय फरक दिसते? भरपूर फरक आहे. याची कटन आता लवकर निघणार. अच्छा. कापायला हे लवकर आहे ना, हे थोडासा वेळ लागलेला आहे. 8 दिवस. हा वादा पण लंबा दिसतो याच्या इकडच्या घडापेक्षा. वास्तविक पाहता याचं लेट व्हायला पाहिजे होतं. याच्या हाईटच्या हिशोबाने लेट व्हायला पाहिजे होतं. हां. याच्यात खूप फरक आहे. आता हे पूर्ण तयार झाले. असे घड तिकडे पाहायला मिळाले नाही. हां. आणि आताच कटन आहे तुमची आज, तर मग इकडच्या घडापेक्षा तिकडे घड कमी निघून राहिले का? कटन मध्ये तिकडे घड कमी निघतायत आजच्या कटन मध्ये. इथे जास्त. सुरुवातीला ते केळ पुढे होती. त्याची हाईट जास्त होती, 5 ते 6 फूट होती. आणि याची 2 फूट 3 फुटाच्या खालीच होती. म्हणजे हे मागे असूनही बी त्याच्या अगोदर कटन येऊन राहिले. म्हणजे पुढे गेली समजा. फक्त 2 वेळ ड्रिंचिंग केला आपण त्याच्यामधून. बरं, आणखी काय बदल आढळला? जारव्यामध्ये काय? जारव्यामध्ये तर भरपूर फरक आहे. एकदम जमीन एकदम मऊ झाली याची. केसाळ मुळांचं प्रमाण वाढलेलं दिसते का तुम्हाला याच्यामध्ये? हो. हे बारीक मुळे. केसाळ मुळांमुळेच रोगप्रतिकारक शक्ती झाडाची वाढत असते. हे असे केसाळ मुळे हे आपल्याला तिकडे दिसत नाहीत. बरोबर. बघितलं असतील तुम्ही. तिकडे पहा, आपण पाहिलेलं आहे. न वापरलेल्या भागात आपण